विकी सर आणि त्याचप्रमाणे मंथन सर, मॅन फ्रॉम बापगाव आणि मॅन फ्रॉम भोपार. एक कल्याण विभागातील आपल्या भिवंडी परिसरातील एक पंच, तर दुसरे पंच तुम्ही पाहू शकता डोंबिवली विभागातील कृष्ण शेप पंच. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या जवळ या रामवाडीचे आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे दोन्ही संघाचे आले तर थँक्यू. दोन्ही संघाचा मनपूर्वक आभार. लगेचच आलेले आहेत तर बॅटर्स येऊन द्या, बॅटर्स येऊन द्या. पंच गेलेले आहेत. अक्षय, विनंती असेल तुमच्या टीमला थोडे तुमचे बॅटर्स पाठवून देण्यात लवकर. अजूनही आम्हाला काही सामने खेळवायचे आहेत. आतापर्यंत ही 6वी लढत असेल. तर मित स्पोर्ट्स कवाड, मित मित स्पोर्ट्स कवाड, तर तुमचा संघ असेल तरी ते रिपोर्टिंग करा. यानंतर लगेचच या संघातून जो विजय संघ होईल तो मित स्पोर्ट्स कवाड या संघाविरुद्ध खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा, भव्य दिव्य असं आयोजन सचिन 11 आगरीपाडा आयोजित. तुम्ही पाहू शकता स्वर्गीय सचिन घोडे स्मृती चषक 2026चा हा महासंग्राम तुमच्या भेटीने आलाय. दिनांक 23, 24 आणि 25 जानेवारी 2026 मधला हा देखणा असा सोहळा. आणि तुम्ही पाहू शकतात एक ऐतिहासिक मैदान स्वर्गीय प्रदीप गायकवाड स्टेडियम निवळी अनगाव यांच्या माध्यमातून एक देखणा ग्राउंड तुम्ही पाहू शकतात. ऐतिहासिक असा मैदान, आउटफील्ड सर्वात फास्ट. एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये काल तुम्ही पाहिलं की पारिवली हा संघ अंतिम 3 म्हणजे सुपर 3 मध्ये दाखल झाला. टॉप 3 मध्ये गावदेवी पारिवली हा संघ गेलेला आहे. चांगली कामगिरी राहिली कालच्या दिवसात. आणि आज देखील मी तरी म्हणेन वीर बजरंग दोंडा वडवले संघाची कामगिरी चांगली राहिली. त्यानंतर देवांश रामवाडी या संघाची कामगिरी मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली राहिली. पण आता बिग फाईट आहे, दोन्ही संघ तुल्यबळ आहे. चांगली सुरुवात आहे. अक्षय पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर. त्यानंतर लवेश हा मागच्या सामन्यात थोडासा लवकर बाद झाला, अपयशी ठरला होता. पण या सामन्यात आता चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता वैभव गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालेला आहे. चांगली सुरुवात आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहू शकतात अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला लवेश. ते दोन्ही बॅट्समॅन आपण पाहू शकतात विस्फोटक फलंदाज. आणि जेव्हा भिवंडी प्रीमियर लीग असते किंवा भिवंडीच्या शहरी गटाचे सामने असतात आणि त्यामध्ये या दोन्ही खेळाडूंना खूप चांगली मागणी असते. आणि सातत्याने चांगली कामगिरी देखील या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आत्तापर्यंत तरी राहिलेली आहे. आणि पहिल्या चेंडूवर सन्मान दिलाय. बघा, चांगल्या खेळाडूचं एकच वैशिष्ट्य असतं, चांगल्या चेंडूवर सन्मान द्यायचा प्रयत्न नेहमीच करतो. जर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला असता, टॉपेज उडाली असती, बाद झाला असतो, यासारख्या गोष्टी असतात ना या खेळाडूच्या मनामध्ये असतात. त्यामुळे एखादा चेंडू चांगला पडला की त्याला सन्मान कसा द्यावा हे दाखवत असताना बॅटर अक्षय यांनी मागच्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. अर्धशतकापासून थोडासा दूर राहिला पण चांगली कामगिरी. खराब चेंडू, वाईट बॉल तुम्ही पाहू शकतात. दिशा थोडे भरकटले, बराच चेंडू बाहेर टाकला होता. कारण दोन्ही बॅटर्स हे नावाजलेले फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, भरपूर मागणी असलेले हे खेळाडू सध्या इन ॲक्शन आपल्या गावासाठी प्रतिनिधित्व करत असताना एक चांगला चेंडू, थोडेसे हलक्या हाताने चेंडू आणला. पण त्यानंतर जेव्हा क्रीजमध्ये रिलीज केला चेंडू तेव्हा प्रचंड वेग होता. असं वाटत होतं हलक्या हाताने येऊन ऑफ स्पिन करतील, पण त्यानंतर जेव्हा क्रीजमध्ये पाय टाकले
चेंडूला थोडीशी गती दिली आणि एवढा वेग होता की फलंदाजाला चेंडू समजला नाही. थेट यष्ट्यांच्या वरून चेंडू गेला आणि विकेट किपरने कुठली चूक न करता चेंडू पकडलाय. येतोय तो डॉट बॉल, खोदून काढलाय समोरच्या दिशेने. अजून एक वेगवान चेंडू, क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत सहजरित्या एक धाव कंप्लीट. चांगली गोलंदाजी, दोन मातब्बर खेळाडूंच्या विरोधात केलेली ही गोलंदाजी आणि खरंच गोलंदाजाचा कौतुक करावा तेवढा कमी आहे. दोन्ही बॅटर्स हे नावाजलेले बॅटर्स आहे, मातब्बर आहेत, बिग फाईट मॅच खेळणारे हे बॅट्समन आहेत, पण त्यांच्या विरोधात केलेली ही अचूक टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः वाखाणण्याजोगी अशी कामगिरी केली गोलंदाज वैभव यांनी. आणि यावेळी जास्त वेळ मी शांत बसणार नाहीये, कारण माझं नाव देखील आहे अक्षय आणि केलाय प्रार. मिल्टीन धावा 6, सुपर षटकार. पहिल्या 3 चेंडूवर फक्त धावा खर्च केल्या होत्या 3, पण त्यानंतरच्या चेंडूवर अक्षय यांनी दाखवून दिलंय की मला नेहमीच खुल्या गटातून का मागणी असते आणि नेहमीच मी या संघाचा बॅकबॉन पाठीराखा काय हे दाखवून देत असताना लगावलेल्या मिड विकेटच्या दिशेने सुपर षटकार. फ्लिक ऑफ द रिस्टचा ग्लान्स केलाय. यावेळी ग्लान्स केलाय, एक फटका मिळालाय, एकने 2 धावा मिळाल्यात. बघता बघता 2 धावा कुठून काढल्या. धाव फलकावर डबल डिजिट मध्ये तुम्ही पाहू शकतात 11 या आकड्यावर. चांगली कामगिरी अक्षयची. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मी तरी म्हणेन अक्षय शेवटचा बॉल आहे, मोठा हिट करायचा प्रयत्न तसेन पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. बघितलं की चेंडू फार वेगाने आलाय, त्याला फक्त सन्मान दिला. स्ट्राईक स्वतःजवळ रोटेट केले. पहिलं षटक समाप्त. धाव फलकावर बिनबाद 12. बिनबाद 12. खूप चांगली कामगिरी मी तरी म्हणेन अक्षयची. स्वतःजवळ स्ट्राईक रोटेट केली. त्याला माहिती आहे की अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये जर मी 10 ते 12 बॉल खेळलो निश्चितच पुन्हा एकदा फायटिंग टार्गेट उभा करू शकतो. 50 ते 60च्या पलीकडे धावसंख्या नेऊ शकतो. आणि जेव्हा 50 ते 60च्या पुढे धावसंख्या नेली तर माझे गोलंदाज देखील तेवढीच चांगली कामगिरी करतील. आणि असाच काहीचा प्रयत्न असेल मी तरी म्हणेन अक्षयचा. त्याच्या मनात देखील तेच विचार आहेत. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला असता, पण चेंडू एवढा सुरेख टाकला होता की त्याला सन्मान देण्याशिवाय पलीकडे काही पर्याय नव्हता. त्याच्यावर सन्मान दिला, एक धाव घेतली, स्ट्राईकसुद्धा आपल्या जवळ ठेवली. तर बघूया आता स्ट्राईक तर ठेवली. गोलंदाज राहुल आलेत नवीन, त्याच्या विरुद्ध कसा प्रहार केला जातोय. चांगला भव्य दिव्य असं आयोजन तुम्ही पाहू शकतात. आमचा प्रेक्षक कक्ष तुम्ही पाहू शकतात. आमची ऑडियन्स गॅलरी जी बनवण्यात आलेली आहे खूप सुरेख अशी. आमचे कटआउट्स सर्व मान्यवरांचे तुम्ही पाहिलेत. आउटफील्डला पूर्णच्या पूर्ण तुम्ही बघू शकतात की फार वेगवान आहे आउटफील्ड. चेंडू जर तुम्ही टॅप केला, ग्लान्स केला तरी चेंडू वेगाने जातो. कार्पेटच्या साह्याने सुद्धा चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. प्रचंड मेहनत केली मी तरी म्हणे आयोजकांनी. संपूर्णपणे स्वतःचं जे अस्तित्व ते झोकून दिलं या मैदानासाठी. आणि खेळपट्टी देखील तुम्ही पाहू शकता की कॉन्क्रीटचे सिमेंट पिच आहेत. चेंडू व्यवस्थित बॅटवर येतात. परतच्या मातीच्या चेंडूवर चेंडू कधी खाली राहतात, बसतात. फुलटॉस आहे, दिशा दिली, ऑन साईडला चेंडू टर्न केलाय आणि चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमा रेषेच्या पार 4 धाव्यांसाठी पंचांचा इशारा आहे नो. आणि रेफर करण्यात आलेला आहे की नो आहे का नाही चेक करावं. पाहू शकतात नीट अँड क्लीन, क्लिअरिटी विथ क्वालिटी. काय आहे ते रुपेश ठाकरे तुम्हाला सांगतात. ते दूध का दूध, पाणी का पाणी. आणि डिसिजन आलाय इट्स अ नो बॉल. म्हणजे येणारा चेंडू आहे तो आता फ्री हिट. अक्षयांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. चौकाराने धावा देऊन गेल्या. 1+4 म्हणजे तब्बल 5 इन्क्लूड झाल्यात. आणि स्कोर कार्डवर धावा लागल्या 17. चेंडू असणार तो फ्री हिटचा. आमचे पंच दर्शवतात येणारा चेंडू अक्षयसाठी. सोने पे सुहाग आहे, दुधात साखर. मागच्या सामन्यात
तसं चान्स मिळाला नाही त्यांना, पण बघूया आता या सामन्यामध्ये फ्री हिटच्या चेंडूचा फायदा घेतात आहे का, आणि निश्चितच घेतील, मोठा खेळाडू आहे. यावेळी फ्लिक ऑफ द रिस्टचा अजून एक चांगला फटका ऑन द कार्पेट चालला, एक धाव कंप्लीट आहे. धावणार नाही, त्यांना माहिती आहे की फ्री हिटच्या चेंडूवर फक्त धावचेच्या स्वरूपातच बाद होता येतं. एकच धाव मिळेल, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, चांगला चेंडू हाताळला फ्री हिटचा चेंडू. एकच धाव मिळेल, धावा झाल्या 18. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर तुम्ही पाहू शकता आता लवेश थोडासा जरा शांत दिसतोय या सामन्यामध्ये. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केला, एकच रन केले आतापर्यंत, आणि आता धाव्यांचा वेग वाढवावा लागेल लवेश यांना, कारण समोर तेवढा ताकदीचा संघ आहे. तुम्ही पाहू शकतात गावदेवी. चांगला चेंडू समजलाच नाहीये बॅटर्सला. डॉट बॉल. अक्षयच्या जवळ स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करावा लागेल लवेश यांना, कारण अक्षयांच्या बॅटवर चेंडू येतात अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे. आणि अक्षय तसंच काहीतरी सांगत असताना, चेंडू बॅटवर घे, धावा आपोआप येतील, एखादा मोठा फटका मारला तर तुझा कॉन्फिडन्स आपोआप येईल, आणि असंच काहीतरी अक्षय सांगत असताना बॅटर्स लविशला पुढील चेंडूसाठी सज्ज. लविश फुलटॉस आहे, प्रॉपर कनेक्शन नाहीये, कॅचची संधी आहे आणि झेल बाद व्हावं लागेल बॅटर्स लविशला. गो टू डग आउट. आणि या सामन्यात देखील लवेशांना लवकर माघारी परतावं लागेल. अवघा एकच धाव केली, त्यांच्या बॅटमधून फक्त पाहायला मिळाली. अक्षयांनी सुद्धा काहीचा कानमंत्र दिला होता की चेंडू बॅटवर घे, बॉलच्या मेरिटवर येऊन बॅटिंग कर, आपोआप धावा होतील. बॉलच्या मेरिटवर पोचले नाहीये, फुलटॉस चेंडूचाही देखील फायदा घेतला नाहीये, कारण क्रिकेटमध्ये फुलटॉस आणि शॉर्ट पिच चेंडूची जास्तीत जास्त वाट पाहिली जाते, ओव्हर पिच चेंडूची जास्तीत जास्त वाट पाहिली जाते, आणि असेच चेंडू आल्यानंतर तुम्ही स्वतःचा विकेट गमावता तर तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो झालेला आहे, आणि तसाच कॉन्फिडन्स लो झालेला आहे. दिशांत न्यू बॅटर मैदानामध्ये इंटर झालेले आहे, इन ॲट 3, म्हणजे 1 डाऊनचा फलंदाज विराट कोहली, जर तुम्ही पाहू शकता चेस मास्टर म्हणून पुऱ्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याची गणना केली जाते. त्यानंतर द वॉल, राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग, सफल कर्णधार, जॅक कॅलिस, एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर इंटरनॅशनल क्रिकेटमधला, हे असे जे फलंदाज आहे कुमार संगकारा, जे 1 डाऊनच्या भूमिकेत येतात, चांगली कामगिरी करतात, तशीच कामगिरी आता करावी लागेल. दिशांत त्यांना आल्याच मोठा फटका खेचायचा प्रयत्न तर केला दिशांतने, जमिनीलगत चेंडू चाललाय, पण अक्षय स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतील. एकच धाव. या षटकात चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो राहुल, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिला चेंडू नो बॉल, त्याच्यावर 5 धावा आल्या, त्यानंतर सिंगलमध्ये 7च धावा दिल्यात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. चांगली पहिला चेंडू खराब टाकला, पण त्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलं. पण आता त्यांच्यासमोर आव्हान असेल ते अक्षयचा, आणि यावेळी काय फटका सजवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वी. धाव फलकावर 21. चांगला फटका होता, मी तरी म्हणेन अक्षय यांचा. संघर्ष करतात आहे, त्यांना माहिती आहे हा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे. इथून जिंकलो तर पुढची फेरी खेळता येईल, कारण हे लीग फॉर्मॅट नाही आहे, नॉकआउट सिस्टीम आहे. इथून हरलात तर तुम्हाला तुमचं अस्तित्व संपुष्टात आणावं लागतं, त्यामुळे इथून जिंकण्याचा प्रयत्न नेहमीच अक्षय करेन. मिड विकेटच्या दिशेने घेतलेला हा चेंडू, एक धाव देऊन गेलाय, स्ट्राईक स्वतःजवळ रोटेट केली आहे, आणि धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 22. चा थोडा स्पीडअप करा. 4 षटकांची लढत आहे, 2 षटकं आतापर्यंत संपलेली आहेत. धाव फलकावर 22, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि अक्षय स्वतःजवळ स्ट्राईक ठेवले आहे, त्याने दाखवलंय की अजूनही मी धावा इथून करू शकतो. पहिल्या षटकात जो धावांचा वेग होता, तब्बल धावा होत्या त्या 15 चेंडूमध्ये 43 तरी केलेल्या, पण पहिल्या षटकामध्ये आता आपण बघितलं की धावा होत्या त्या तब्बल आणि वैयक्तिक 18 धाव्यांवर खेळत असताना अक्षय मागच्या सामन्यात देखील 15 चेंडू 43 धावा, या सामन्यात देखील धावा करत असताना, कारण प्रत्येक सामन्यात धावा करणं एक चांगल्या खेळाडूचं काम असतं. आणि तुम्ही बघितलं की भिवंडी प्रीमियर लीग, भिवंडी शहरी गट, भिवंडी खुला गट,
TDPL अशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच अक्षयचं नाव चर्चित राहिलेलं आहे. चांगली कामगिरी देखील अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. भिवंडी परिसरातले बरेचसे खेळाडू आहेत जे आता स्वतःला रिप्रेझेंट करतात ओपनच्या स्पर्धेच्या माध्यमातून. अशीच एक स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे, ती सर्वात भारतातील मागणी स्पर्धा ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग. शॉर्ट पिच चेंडू उडून तर दिलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला क्षेत्ररक्षण पण फ्लम्बिंग झाले आणि चेंडू थेट आमच्या पडद्याला लागला आणि धावा मिळाल्या त्या 4. सुपर 4. अक्षयने स्ट्राईक रोटेट का ठेवले याचं उत्तम उदाहरण देताना पहिल्या चेंडूवर केलेला हा प्रहार, चेंडूमध्ये एवढा जोरदार फटका होता की अक्षरशः जणू फिल्डरच्या हाताला चटके लागले त्या फटक्याचे आणि धावा मिळाल्या त्या 4. चांगली फटकेबाजी अक्षय, संपूर्णपणे स्वतःवर जिम्मेदारी आता घेतलेली अक्षय यांनी, कारण त्यांना माहिती आहे नॉकआउट सिस्टीम आहे, प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. तशीच कामगिरी करत असताना चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 26. मोठा फटका, प्रॉपर करेक्शन आहे, संपर्क नाही पण 2 धावा घेतील, निश्चितच घेतील आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. जास्तीत जास्त चेंडू स्वतःजवळ खेळण्याचा प्रयत्न करतील या षटकामध्ये. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत, अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा उभारण्याचा प्रयत्न असेल अक्षयचा. मनात तसंच काहीतरी त्याचे विचार आहे. पुढील चेंडूसाठी सज्ज अक्षय. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाने तैनात आहे. यावेळी चांगली फेकी आहे, चांगला क्षेत्ररक्षण आहे, बॅकअप देखील खूप चांगला आहे, म्हणून धाव मिळेल ती फक्त 1च. इकडे स्कोर कार्ड हलतोय, स्कोर कार्ड झालाय तो 29 या आकड्यावर. कोळवली संघ देखील हार मानणार नाहीये, कारण त्यांना माहिती आहे गावदेवी कोळीवली, गावदेवी कोळीवली हा संघ तुम्ही बघू शकता. आता गोलंदाजी मार्कवर बॅटची लिडिंग एज घेते. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू गेला, अक्षयने नकार दिला, डॉट बॉल येतोय. प्रत्येक संघ आपल्या संघासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्नामध्ये असतो, तसाच प्रयत्न आता मित्र म्हणून गोलंदाज संजय यांचा चालू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, त्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न आहे. यावेळी दिशाहीन गोलंदाजी, चांगला बॅकअप पाहायला मिळाला यष्टी रक्षकाचा मी तरी म्हणेन, नाहीतर वाईड +4 निश्चितच मिळाला असता, पण चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. वाईडच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या ॲड होते. धावसंख्या झाली 30 30 या आकड्यावर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठी फटकेबाजी करावी लागेल आता, कारण 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके मारावे लागतील सीमारेषेच्या पार, तेव्हा फायटिंग टार्गेट तुम्ही उभा करू शकता. एज घेतली, यष्टीरक्षक चूक करणार नाहीयेत असं वाटतंय आणि ते चूक झालेली आहे. जो मागचा चेंडू ज्या पद्धतीने त्यांनी अडवला होता असं वाटत होतं की या चेंडूवर कुठली चूक होणार नाहीये, पण सहज सोप्पा झेल त्यांनी ड्रॉप केलं. आणि असंच काहीतरी असतं ना, जेव्हा तुम्ही एखादा खराब चेंडू असतो त्याला अडवण्याचा प्रयत्न तुमचा 100% होतो, आणि जेव्हा एखादा सोप्पा झेल असतो तो अक्षरशः हातातून सुटतो. त्याचंच एक चित्र पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळालंय. धाव तर घेतली नाहीये, चेंडू आलाय डॉट. खोलवर पद्धतीने चेंडू, काय गोलंदाजी केले अक्षरशः. शेवटच्या 3 चेंडूवर 3 निर्धाव चेंडू हाताळले गोलंदाज संजय यांनी. धावसंख्या देखील स्थिर. जी धावसंख्या सुरुवातीच्या पहिल्या षटकात 15च्या सरासरीला होती, तिला आता 10च्या सरासरीला आणून ठेवले. म्हणजे 3 षटक समाप्त, 1 गडी बाद आणि धाव फलकावर 30. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. स्ट्रायकिंग एंडला आता अक्षयवर मोठी जिम्मेदारी आहे. मी तरी म्हणेन आता या षटकामध्ये अक्षयला किमान 2 षटकार तरी मारावे लागतील, कारण ज्या पद्धतीने कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना संजय यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुहेरी सिंगल, आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये फक्त वाईट टाकत असताना 8 धावा खर्च केल्या. 8 धावा खर्च करत असताना एक इकॉनॉमिकली गोलंदाजी केली.
आणि गोलंदाजीच्या मार्कवर आता पुनीत गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. वैयक्तिक पहिला शेवटचा षटक, स्लॉग ओव्हरचा षटक आहे, निर्णायक षटक आहे, टार्गेट सेट करणारा हा षटक आहे. बघूया किती प्रकारचं टार्गेट सेट करतात ते बॅट्समन अक्षय. अजूनही क्रीजवर आहेत. वैयक्तिक 23 धावेंवर खेळत असताना मला तरी वाटतं, आय थिंक 23 धावेंवर खेळतोय. चांगली कामगिरी संघासाठी एकटा नडतोय, झुंजतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय मैदानामध्ये. समोरच्या दिशेने लॉफ्ट स्ट्रोक खेचलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि फलंदाज बाद होतोय. अक्षय मोठा विकेट बाद झालेला आहे. जे जाळं रचलं गेलं होतं अक्षयसाठी, त्या जाळ्यामध्ये यशस्वीरित्या बाद होत असताना चांगली कामगिरी केली गोलंदाज पुनीत. आल्या आल्याच अक्षयाला माघारी परतावलंय. 30 धावेवर लागणारा हा दुसरा आणि 25 धाव्यांची एक मॅरेथॉन इनिंग केली मागच्या सामन्यात 43, त्यानंतर या सामन्यात 25. चांगली कामगिरी संघासाठी. एकटा लढत होता पण शेवटच्या क्षणी बाद झाला. असा वाटत होता हा षटकार गेला असता तर कदाचित धावाचा डोंगर उभा राहिला असता, पण जर तर मध्ये क्रिकेटला अर्थ नाहीये. रिदम मध्ये थोडासा चेंजेस झाला, त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज व्हावं लागेल. गोलंदाज पुनीत यांना. बॅट्समन विनायक. स्लॉट मधला चेंडू उडवलाय, पिकअप शॉट खेचलाय. बघूया किती धावा मिळतील. चांगल्या क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केली होती पॉवर प्ले. त्यानंतर जी गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली, मिझरीमध्ये राहुलने चांगली कामगिरी केली, त्यानंतर संजयने चांगली कामगिरी केली आणि पुनीत देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खूप चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडू फेकले, त्यामध्ये 1 धाव खर्च केली आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यात यश मिळवलं. लेग ब्रेक. प्रत्येक गोलंदाज आहे ना, मी तरी म्हणेन की राईट आर्मवरती फास्ट ॲक्शनमध्ये येतात आणि जेव्हा आपल्या बॉलिंग क्रीजमध्ये येतात तेव्हा चेंज ऑफ पेस करतात, फिंगर रोल्स करतात आणि चेंडूला नॅचरल लेग ब्रेक करून डॉट करण्यामध्ये भाग पडतात बॅट्समनला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पुनीत यांची. खोदून काढलाय, हेलिकॉप्टर शॉट घेतलाय लॉंग ऑफच्या दिशेने. फार मोठा गॅप होता आणि त्या गॅपला भेदत असताना चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द रॉप, सीमारेषा पार, चौकार. बऱ्याच वेळानंतर चौकार पाहायला मिळाला. धावफलकावर 35. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद केलंय. चांगली कामगिरी मी तरी म्हणेन. तर चेंडू आला असेल तर द्या, नंतर 35 धावा, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका येऊन दे, असंच काहीतरी डगआउट बॉक्स सुद्धा विचार करत असेल आपल्या बॅट्समनकडून की बॅट्समनने जर 2 मधल्या 1 चेंडूवर जर मोठा फटका खेळला, सीमारेषेच्या पार मारला, तर निश्चितच फायटिंग टार्गेट उभा होऊ शकतो आणि त्या फटक्याच्या शोधात असेल बॅटर. तुम्ही पाहू शकता दिशांत. फुलटॉस आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू पाठवला सर्वात लांब, सर्वात दूर, सीमारेषेच्या पार, 6 धावा, षटकार. तर थर्ड अंपायर घेतण्यात आलेला आहे. नोची मागणी. फलंदाज स्टेप आउट आहेत का ते बघायचं आहे का? ओके, तर बॅटर स्टेप आउट आहे ते बघायचं. दसरा सर आमचे ऑफिशियल थर्ड अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात. चालू असलेली स्पर्धा ही RT मूव्हीज या वाहिनीवर चालू आहे. खूप चांगला टेलिकास्ट तुम्ही पाहिलं. आता ऑपरेटरच्या भूमिकेत तुम्ही पाहिलं रुपेश ठाकरे, ज्याने दिवसभरातून योग्य असा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवले. दूध का दूध, पाणी का पाणी, नीट अँड क्लीन, क्लिअर इट विथ क्वालिटी. म्हणजे काय, तर RT मूव्हीज. इट्स अ नो बॉल, म्हणजे येणारा चेंडू असेल तो नो. आता बॅटर्स स्टेप आउट आहेत का ते चेक करायचं. नाही आहेत बॅटर स्टेप आउट नाही आहेत, तर नो बॉल.
तर नो बॉल, फ्रीटचा बॉल होता. चान्स तर घेतला, बघूया 3-3 क्षेत्ररक्षक धावतात आहे. हा ना मध्ये दुसरी धाव घेण्यात यशस्वी होतील का बघायचंय. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 धावा कंप्लीट. 2 ने धावसंख्या देखील पुढे जात असताना 44 या आकड्यावर. आणि येणारे या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल स्कोर झालाय तो 44. मी आधीच म्हटलं होतं एक मोठा फटका हवा होता, एक मोठा फटका आलाय, षटकार तर आलाय. बघूयात दिशांत शेवटच्या बॉलवर कशी कामगिरी करतात. ज्या षटकाराच्या शोधात होते 44 झालेले आहेत. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे, उडवलाय ऑनसाइडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट. तिसरी धाव घेतील का, तर बॅटर्सला बाद व्हावं लागेल. तर बाद नाही केलेलं आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 ने धावसंख्या धावफलकावर 46 धावा करायच्या आहेत. 47 येणाऱ्या 24 चेंडू 47 धाव्यांची गरज. चांगली सुरुवात मी तरी म्हणेन झाली होती, पण त्यानंतर 2 षटकं खूप चांगली पडली. शेवटच्या षटकामध्ये पुनीत यांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला, त्यानंतर पूर्णपणे डॉमिनेट फलंदाजी केली ती फलंदाज दिशांत यांनी. 47 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 11.75च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंपल्सरी चेसिंग आणि या ड्रेसिंग जो नियम आहे भिवंडी ग्रामीण असोसिएशनचा, त्या असोसिएशनच्या मान्यतेनुसार चालू असली ही स्पर्धा तुम्ही पाहतात, ऐकता. स्वर्गीय सचिन गोडे स्मृती चषक 2026चा हा महासंग्राम दिनांक 24 वार शनिवार 2026 मधला हा दुसरा दिवस. दरम्यान केतनजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सचिन इलेव्हन आग्रेपाडा अजित स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026चं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला विशेष सहकार्य त्यांचा लाभलेला आहे. आपण प्रेक्षक कक्ष पाहतोय जे आम्हाला मडवी ब्रदर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आहे. स्वर्गीय रामदास मडवी, स्वर्गीय रमाकांत मडवी आणि स्वर्गीय देवदास मडवी यांच्या स्मरणार्थ हे प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण शिस्तबद्ध संघासाठी देखील पुरस्कार देणार आहोत. आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला सुनील मनोहर कासार साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला गेलेला आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय पुंडलिक सदू घोडे यांच्या स्मरणार्थ सुनील पुंडलिक घोडे साहेबांकडून स्पॉन्सर केलं, त्यांचं एक विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये सन्मानचिन्ह आपण बघतोय, त्या सन्मानचिन्ह आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत नरेश हशा मडवी साहेबांकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफी पाहतोय जे आम्हाला शिव मल्हार प्रतिष्ठान व पिस्टन ग्रुप अनगाव, श्री गणेश बालाराम म्हात्रे भाऊ महाराज यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेले आहेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय वसंत लोडू शेलके यांच्या स्मरणार्थ श्री सुधाकर वसंत शेलके साहेबांनी त्यांचं एक विषय देणार. या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा रुद्र एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार देवेंद्र विजय गोणे आणि कुमार नयन अरुण गोणे यांच्या माध्यमातून पोहोचले, त्यांचे एक विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खेलोटो कक्ष आपण पाहतोय जे आम्हाला खेलोटो कक्ष स्वर्ग आहे आशा नाना घोडे यांच्या स्मरणार्थ कुमार मंगेश नाना घोडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं. आणि उद्या मित्रांनो या स्पर्धेमध्ये फ्री मेडिकल कॅम्पचं देखील आयोजन केलं गेलं आहे.
ललित मडवी, डॉक्टर नूर अन्सारी. प्रत्येक आजारावर नक्कीच उपचार आपल्याला पाहायला मिळाला. फ्री मेडिकल कॅम्प इथे आयोजित केला गेलेला आहे आणि त्या कॅम्पचा वेळ असणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. तर सर्वांनी नक्कीच या कॅम्पचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती आणि असं आव्हान देखील आमच्या आयोजन कमिटीकडून केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला खानपेगावचे युवा नेते अमोल सुदाम तारे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष श्रीकांत सतीश गुणे साहेब, मनसे पंचायत समिती अध्यक्ष अनगाव घाट जितभाई मडवी साहेब, मनसे सल्लागार ललित मडवी साहेब आणि मनसे पंचायत समिती गट अनगाव उपाध्यक्ष आदेश वैश्वंत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. इथे मात्र केवळ चेंडूला दिशा दिली लेटकटचा फटका आपण पाहतोय. शेवटच्या क्षणी फक्त आपण पाहतोय बॅटचं फेस उघडला होता आणि चेंडूला दिशा देताना मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट हा चौकार. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इथे करताना फलंदाज पाहायला मिळतोय. कोहिनूर ऑफ कोलिवली वैभव पाटील. वैभव पाटील यांच्या नावे अनेक विक्रम आहेत. आपण जर बघले तर धोबी तलाव स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियमवर सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम देखील त्यांनी केलेला होता BC4 सिटी फॉर्मॅटमध्ये. वॉन्स केल्या चेंडूला, चेंडू निघून जातोय सीमा पार पॉइंट रिजन मधून झन्नाटदार चौकार. पहिल्या चेंडूवर नजागत आणि त्यानंतर ही ताकद पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर त्यांनी युक्तीचा वापर केला होता आणि या चेंडूवर शक्तीचा वापर करताना पाहायला मिळतोय. ताकद आणि नजाकत या दोन्ही गोष्टी नक्कीच वैभव पाटीलच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. हे 2 चौकार ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळाले आहेत. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 8 वर. आव्हान ठेवले गेले ते एकूण आपण पाहतोय 47 धावांचा 47 इज टार्गेट. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय कासार तर दुसऱ्या बाजूला वैभव पाटील. हे 2 खेळाडू नेहमीच BC4 सिटी फॉर्मॅटमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आहेत. राज बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय त्याच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा आतापर्यंत कुठल्या गेलेल्या आहेत. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला स्टँड अँड डिलिव्हर. उंची जास्त आहे मात्र लांबी कमी आणि काय घडलंय हा कॅच नव्हे रुपेश ठाकरे त्याला मॅच सोडलेला आहे. कारण हे जीवदान नक्कीच ते गेलं गेलंय ते नक्कीच आता मात्र टोचणार असणार आहे आणि हे जीवदान कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरवू शकतोय. कारण मोठा मासा गलाला लागला असता मात्र इथे आपण पाहतोय जालं फाटलं गेलेलं आहे. कारण वैभव पाटील याला इथे मात्र बाद करण्याची संधी जी आली होती त्या संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. लवेश याने हा झेल सोडलेला आहे. इथे ऑन साईडला मिडविकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. इथे देखील मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मिळतोय. 1 रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. राहुल देखील आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 11 धावा. दुहेरी अंकामध्ये देखील धावसंघाने प्रवेश केलेला आहे. 47 लक्षाचा पाठलाग करताना अहिगावती कोलिवली संघ आपण पाहत आहोत. इथे मध्ये स्टेप मध्ये रिदम मध्ये बिघाड आपण पाहतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. आपण सामना पाहतोय देवांश रामवाडे विपक्ष गावदेवी कोलिवली या 2 संघामध्ये. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक तोच चेंडू खाली मात्र यावेळी कुठल्या प्रकारची चूक नाही आणि अखेर आपण पाहतोय इथे राहुल याची गेली संपुष्टात. पहिला फलंदाज बाद होताना अहिगावती कोलिवली या संघाचा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष मिथ स्पोर्ट्स कवाड.
सचिन 11 अग्निबाण आयोजित स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. उद्या स्पर्धेचं खास विशेष असणार आहे. केवळ क्रीडा क्षेत्रामध्ये नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील सचिन 11 अग्निबाणा संघ आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्याच्या माध्यमातून समाजसेवा देखील आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कारण समाजसेवेचं व्रत त्यांनी जोपासलेलं आहे आणि उद्या फ्री मेडिकल कॅम्पचं देखील आयोजन त्याच्या माध्यमातून केलं गेलं आहे. हे खूप कमी वेळा आपल्याला क्रिकेट स्पर्धांमध्ये पाहायला मिळते. पण ती किमया साधण्याचं काम सचिन 11 अग्निबाणा संघाने केलेलं आहे. ज्यांच्या नावाने नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो, सचिन गोणे स्वर्गीय ज्यांच्या माध्यमातून स्वतःचं नक्कीच एक हॉस्पिटल देखील होतं. समाजाचं व्रत त्याने देखील जोपासलं आणि तो वारसा इथे मात्र सचिन अग्निबाणा संघ कायम ठेवताना पाहायला मिळते. दरम्यान चेंडू निघून जातोय सीमा पार 4-2 चौकार. पुनीत पाटीलच्या बॅटमधून चौकार. वैभव पाटील आणि पुनीत पाटील या बंधूंची जोडी मैदानामध्ये. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या आईगावदेवी कोलिवली संघाची धावफलकावर पाहायला मिळते. 1 बाद 15 धावा. मरता क्या न करता अक्षय कासार आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. कारण पहिले षटक मागणे ठरलेलं नाही ते राज याचं. राज याला आज चांगली गोलंदाजी करता आलेली नाही आणि म्हणूनच आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अक्षय कासार संघाला वापसी करून देण्याच्या इराद्याने बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामनाकार फलंदाज वैभव पाटील. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. समोर खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू होतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने कोलिवली संघाची धावसंख्या पोहोचते ती 16वर. 16 धावफलकावर पाहायला मिळतात. आव्हान 47 धावांचं आहे. 47 लक्षाचा पाठलाग कोलिवली संघ करताना आपण पाहत आहोत. इथे या कटचा वापर केला होता. खरं चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूने मूव देखील झाला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते 17वर. इथून 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय देवांश रामवाडी विपक्ष गावदेवी कोलिवली या दोन संघामध्ये आणि यामधील विजय संघ आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये मेन स्पोर्ट्स कवाड संघाशी लढताना पाहायला मिळेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षय कासर दुसरं षटकात चालताना. अक्षय कासर याचा सामनागार फलंदाज वैभव पाटील. यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी या गतीमध्ये देखील परिवर्तन केलं गेलं होतं. धावसंख्या स्थिर आहे 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी मात्र खड्या फाटक्या केलेला स्टँड अँड डिलिव्हर उंच आणि लांबच लांब हँड हँडसम चेंडू निघून जाते स्ट्रेट लॉंग ऑफ कडून सीमा पार. झन्नाटदार षटकार. धावसंख्या 6 मुसंडी मारते. धावसंख्या 6 पोहोचते ती 23वर. कोलिवली संघाचं भरपूर कौतुक देखील केलं गेलं होतं. ज्यावेळी धामणगाव येथे नक्कीच त्यांनी आपला सामना नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला दादूच्या पाट्या संघाला बहाल केला होता आणि ते क्लिप देखील खूपच व्हायरल झाली होती. कोण विसरू शकेल तो दिवस ज्या दिवशी गावदेवी कोलिवली संघाचं भरभरून कौतुक केलं होतं. कारण आपण जर बघितलं तर या स्वार्थी जमान्यात एका विजयासाठी ट्रॉफीसाठी संघ झगडताना संघर्ष करताना नव्हे तर भांडताना पाहायला मिळत आहेत.
मात्र त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर कोलिवली संघाने आपला सामना दादोच्या पाट्या संघाला बाल केला होता. चॉईस चेंडू नसणार आहे आणि जवळ जर चेंडू असेल तर प्रेक्षकांना तसेच खेळाडूंना देखील विनंती असेल की आपण त्या चेंडूची फेक करायची आहे. प्रेक्षकांसाठी देखील 16 संधी आहे. आपण जर आयवा जेल पकडता तर आयवा जेलसाठी देखील 100 रुपयाचं प्रादेशिक आपल्याला या अगोदर सकाळपासून जाहीर झालेलं आहे. सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 23 धावा, 23 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरं षटक मार्गस्थ आहे. टार्गेट 47 आहे. 47 या टार्गेटचा पाठलाग घेताना आपण बघतोय चॉईस चेंडू असणार आहे. जो चेंडू आपल्याला दिला जाईल त्या चेंडूवर आपल्याला खेळावं लागेल. यावेळी हा निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या स्थिर, धावपल्याकडे 23 धावा, 23. दुसरं षटक मार्गस्थ आहे. देवांश राममोहन विपक्षी गावदेव कोलिवली या दोन संघांमधील सामना सध्या सुरू असताना पाहतोय. अक्षय कासार विपक्ष वैभव पाटील. फ्री किल्ला चेंडूला कॉक्रेजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या टप्प्याने चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली ते 27 वर. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. चांगलं बॅटल आपण पाहतो. एका बाजूला अक्षय कासार तर दुसऱ्या बाजूला वैभव पाटील, जे खुल्या गटातील सामने देखील भरपूर खेळलेले आहेत. जसे फॉर सिटी फॉर्मॅट ओपन क्रिकेटमध्ये देखील त्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. आणि 2 खेळाडू सध्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. 2 षटके समाप्त झालेले आहेत. 2 षटके समाप्त, धावसंख्या 27. येणार 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये येथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन बॉलर आता मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होताना विनायक याला खलनायक बनावं लागेल. चांगले गोलंदाजी हाताळल्या धावा रोखावे लागतील. इथे टचून गोलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि चेंडू निघून जाते सीमा पार. फुलटॉसचा फुल टोल असून षटकार. 100 रुपयाचं पारितोषिक मात्र तिथे वैभव गोडे आणि मिस केलेलं आहे. प्रेक्षकांसाठी देखील आयवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्या दिशेने फटका केलेला आहे. या क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे, मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 34 लॉस फॉर द 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ विनायक. तिसरं षटकात चालताना सामन्याकडे फलंदाज वैभव पाटील. इनसाइड आउट हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 35 वर. 6 धावांची आवश्यक, सॉरी इथून अजून आपण बघितलं तर 12 धावांची आवश्यकता आहे. 47 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. उंचच आणि लांबच फटका पाहायला मिळतोय.
सीमापार षटकार. प्रेक्षकांसाठी देखील सुरुवात संधी आहे. प्रेक्षक जर ऐवजेल पकडतात सीमाच्या बाहेर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष श्रीकांत सतीश घोणे साहेबांकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक त्या भाग्यवान प्रेक्षकाला दिलं जाईल. इथे या अगदी विकेट हा चेंडू होता. ब्लॉकहोल मधला चेंडू होता. समोर खेळलेला चेंडू राऊंड द ग्राउंड लॉंग ऑनच्या मध्ये एका धावेसाठी 42 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात आणि इथून केवळ 5 धावांची आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये सध्या आहे गती कोलिवली संघ. यानंतर मी स्पोर्ट्स कवाड संघाने आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. सुरगे कबीर निर्मलला टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इथे फुलटाच चेंडू आणि विनिंग शॉट विजय संपादन केलेला आहे तो आई गावदी कोलिवली या संघाने. अभिनंदन ऐक दवी कोलिवली या अँड हार्ड लक देवांश रामवाडी. अभिनंदन वैभव पाटील हार्ड लक अक्षय कासार. आणि यानंतर पुढील सामना आपल्याला 3 षटकांचा पाहायला मिळेल. पुढील सामना पाहायला मिळेल गावदी कोलिवली विपक्ष मी स्पोर्ट्स कवाड या 2 संघामध्ये. दोन्ही संघाने एक आपण टॉससाठी या. प्रकाश गोडे साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते पण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मी स्पोर्ट्स कवाड विपक्ष गावदी कोलिवली या 2 संघामध्ये. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोहिनूर ऑफ कोलिवली वैभव पाटील 10 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. सर्व आपण टॉस करूया आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊया. प्रकाश गोडे साहेबांचे शुभ असते आपण सुरगे कबीर निर्मल टॉस बॉक्समध्ये टॉस करत आहोत. कोलिवली विपक्ष कोवाड या 2 संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल.